नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करा। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हा बॉक्स तयार झाला की इथे आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर जो गळा आपण आखलेला आहे त्याच्या 1.5 इंच असं रेषेच्या बाहेर मोजायचं आहे। पूर्ण गळ्याच्या कडेने आपल्याला 1.5 इंच हे मोजून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे पुन्हा एकदा आपला इथे गोल आकार तयार होतो। ही रेषा आपण डार्क करून घेऊया आणि हीच रेषा पुन्हा ह्या बाजूने सुद्धा अशी उमटवून घ्यायची। बघा हा दुसरा आकार सुद्धा आपण असा उमटवून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल। त्याच्यानंतर आपण जो मोंढ्याचा आकार टाकलाय ना तो कट करायचा आहे आणि गळ्याचा आकार सुद्धा कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं, मोंढ्याच्या बाजूने आणि गळ्याच्या बाजूने थोडासा कपडा असा कट करून घ्यायचा। पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यात अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या जर तुम्हाला डायरेक्ट शिलाई मारता येत नसेल तर। बघा ह्याप्रमाणे आता अस्तर आपण सगळीकडनं जॉईंट करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडनं अस्तर हे जॉईंट करून घ्यायचंय। अगदी छान आणि नवीन डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा। बघा आता याप्रमाणे जोडून झालं की हा उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीमध्ये सगळीकडनं एक्स्ट्राचा कपडा आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे, उलटा सरळ बघून घ्यायचा। सरळ जी बाजू आहे ना ती मशीनकडे करायची आणि उलटी बाजू आपल्याकडे करायची आणि हे आपल्याला ह्या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं। व्यवस्थित असे पिन लावून घ्यायचे आहे त्याला बरोबर ॲडजस्ट करून आणि मगच ते पिना लावायचे आहे। आणि इथे गळ्याच्या कडेने मारायची शिलाई। ही शिलाई मारून झाली की रेषेवरती सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा। कपड्याला पलटी करून शिलाईच्या बाहेरचा सुद्धा हा कपडा आहे ना असा कट करून घ्यायचा आहे। अगदी छान असा पॅच आपला हा इथे तयार होतो। गोल गळ्याला सुद्धा आपण छान असा पॅच बनवू शकतो। अगदी छान असं शिलाईच्या बाहेरचं कापड जे दिसतं ते कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्याच्यानंतर आपण ही कटवर्कची पट्टी घ्यायची आणि इथे आपल्याला असे पूर्ण पाठीवरती काय करायचं असं गोल असा अर्धा राऊंड द्यायचा। तुम्ही कशाचं तरी झाकण वापरून सुद्धा हा आकार देऊ शकता। ह्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आणि सगळीकडनं हा आकार असा डार्क करून घ्यायचा। आपल्याला पाठीच्या बाजूला हा कपडा ठेवायचा, पुन्हा कॉन्ट्रास्ट एक शिलाई मारून घ्यायची आणि जो आकार आपण दिलाय ना त्याच आकारामध्ये सुद्धा आपल्याला ही शिलाई मारून हा कपडा आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा आहे। बघा अगदी सावकाश शिलाई मारून आपल्याला हा कपडा पूर्ण लावून घ्यायचा आहे।
कपडा लावून झाला की इथे सुद्धा आपल्याला जे उरलेलं दिसतंय ना ते कट करून घ्यायचंय कापड बघा ह्या पद्धतीने। आणि जसा आपण जो आकार शिवलाय ना त्याच शिलाईच्या बाहेरचा जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो सुद्धा असा कट करून घ्यायचा आहे। कट करून झालं की आपण आता पुन्हा ब्लाऊजच्या कपड्याच्या ह्या क्रॉस पट्ट्या आपल्याला काढायच्या आहे पायपिंगसाठी। बघा ह्या पद्धतीने आपण ह्या क्रॉस पट्ट्या काढून एकमेकाला जॉईंट करून त्याची लांब पट्टी तयार करायची। पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि इथे गळ्याला आपल्याला ही पायपिंग लावायची। म्हणजे ही पट्टी आधी अशी लावून घ्यायची बघा ह्या पद्धतीने ही पट्टी लावून झाली की आपल्याला जितकी पाहिजे ना तितकी मध्ये फोल्ड करायची आहे आणि जाड बारीक तुम्हाला जितकी पायपिंग हवी ना तितकी फोल्ड करायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची। म्हणजे आपली पायपिंग अगदी व्यवस्थित येते, कुठेही उलटी वगैरे होत नाही आणि छान एकसारखी येते। पण फक्त खाचेमध्ये बरोबर शिलाई मारायला पाहिजे तरच पायपिंग अगदी व्यवस्थित येते। बघा ह्या पद्धतीने ही पायपिंग आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे अगदी सावकाश। मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि छान छान सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील। बघा कमरेला सुद्धा आपल्याला ती पट्टी लावून घ्यायची आणि तिथे सुद्धा छान अशी कॉन्ट्रास्ट पायपिंग आपल्याला करायची। बघा ह्या पद्धतीने पायपिंग करून झाली की आपल्याला सुंदर अशी लेस आता इथे लावून घ्यायची आहे। इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता। अगदी छान जसा आकार दिलेला आहे तसाच आकारामध्ये ही लेस आपल्याला लावून घ्यायची आहे। इथे कमरेच्या इथे सुद्धा आपल्याला जे कटवर्क डिझाईन आपण बनवली त्याच्यावरती सुद्धा ही लेस लावून आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची। मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असेच नवीन नवीन छान छान आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल। बघा ह्या प्रमाणे आपली ही लेस लावून पूर्ण झालेली आहे। इथे आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे, त्यासाठी पॉईंट टाकायचा आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच पकडून आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचा आहे। दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे आहे। त्याच्यानंतर बनवायचे आता सुंदर असे लटकन, त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि घ्यायचे कपड्याचे चौकोनी तुकडे। बघा ह्या पद्धतीने आपण दोन्ही कलरचे 2-2 चौकोनी तुकडे इथे घ्यायचे। एक चौकोनी तुकडा म्हणजे 2-2 चौकोनी तुकडे घेऊन याचा आपण बनवला त्रिकोण। हे 2 त्रिकोण आपण इथे बनवले, शिलाईच्या बाहेरचा कपडा कट केला, दुसरा चौकोन घ्यायचा आणि त्याच्या त्रिकोणमध्ये हे ठेवून इथे एक शिलाई मारून घ्यायची। वरतून कपडा फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारायची, ओपन करून पूर्ण त्रिकोण आपल्याला शिलाई मारून असा पॅक करून घ्यायचा। जी लेस आपण गळ्याला लावली तीच लेस इथे आपण लटकनला सुद्धा लावणार आहे, त्याच्याने लटकनला सुंदर असा लुक येईल। बघा किती सुंदर असं लटकन अगदी कमी वेळात आपण तयार केलंय। दुसरे लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे। आता वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे। आता नॉड आपण बांधून आणि आपली डिझाईन पूर्ण झालेली। मैत्रिणींनो आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज अशीच नवीन नवीन छान छान आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।
वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.